नमस्कार मित्रांनो, मी ओंकार परब माझ्या मोटिवेशनल ऑफ युअर लाईफ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगामध्ये कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायामध्ये चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. एक स्त्री नित्य नियमाने रोज देवळात येत होती, पण आज थोडी उदास होऊन मंदिरातील पुजाऱ्यांना म्हणाली, मी उद्यापासून देवळात येणार नाही. त्यावर ते पुजारी त्या स्त्रीला म्हणाले, का, काय झालं असं अचानक? त्यावर ती स्त्री क्रोधित होऊन म्हणाली, काय ही लोक देवासाठी येतात? कुणी फोनवर बोलतं, कुणी गप्पा मारतं, कुणी आपल्या व्यवसायाच्या गोष्टी बोलत असतात. सर्व पाखंडी आहेत. त्यावर ते पुजारी हसत त्या स्त्रीला म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती करा आणि मग ठरवा देवळात यायचं की नाही. त्यावर ती स्त्री त्या पुजाऱ्यांना म्हणाली, सांगा काय करायचंय. पुजारी म्हणाले, हा भरलेला ग्लास घेऊन तुम्हाला मंदिराच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत. हा, पण एक अट आहे, या ग्लासातील एकही थेंब खाली पडला नाही पाहिजे. त्यावर ती स्त्री भरलेला ग्लास घेऊन मंदिराच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण करून पुजाऱ्यांकडे आली व पुजाऱ्यांना म्हणाली, काय ह्या अवघड झाल्यात माझ्या प्रदक्षिणा. पुजारी पुन्हा हसले आणि म्हणाले, तुमचं पूर्ण लक्ष हे या ग्लासाकडे होतं, त्यामुळे या ग्लासातील एकही थेंब खाली पडला नाही, बरोबर ना? त्यावेळेला ती स्त्री उत्सुकतेने म्हणाली, हो. त्यावेळी ते पुजारी तिला समजावत म्हणाले, तुम्ही येथे देवळात देवासाठी येताना मग कोण काय करतं यापेक्षा तुमचं लक्ष देवाच्या नामस्मरणात घालवा, म्हणजेच तुमचं लक्ष दुसरीकडे जाणार नाही. आज या ग्लासातील एकही थेंब खाली सांडला नाही, म्हणजेच तुमचं पूर्ण लक्ष हे त्या ग्लासाकडे होतं. त्याचप्रमाणे देवळात येताना, देवाच्या दर्शनासाठी येताना तुमचं पूर्ण तन मन हे त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करून दर्शन घ्यायला हवं, म्हणजेच तुमचं लक्ष दुसरीकडे जाणार नाही. तर या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की जर आपण आपल्या ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असू तर वाटेत अनेक अडचणी येतील, अनेक अडथळे येतील, तरी त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहिलो तर एक दिवस आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठं यश मिळेल. एक गोष्ट पुन्हा सांगतो की स्वामींच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, स्वतःच्या प्रयत्नाने आणि अर्थातच तुमच्या सर्वांच्या प्रेमाने जीवन असं जगा की तुमच्या बोलण्याने समोरच्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि स्मित हास्य असलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ही माझी गोष्ट जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेलच्या बटनावरती क्लिक करा.